श्रीराम। जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे। मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले। तया सारिखे भोगणे प्राप्त झाले। हे मना, या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे ते तूच विचार करून शोधून काढ। अरे, जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही। पूर्वजन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावे लागते। मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे। विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी। विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी। हे मना, दुःखाचा विचार करीत बसू नकोस। दुःख आणि काळजी करू नकोस। विवेकाने देह हाच आत्मा ही बुद्धी सोडून द्यावी आणि देहबुद्धी सोडून देऊन मुक्तीचा आनंद घ्यावा। मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले। म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी। बळे लागला काळ हा पाठी लागी। हे मना, रावणाचे शेवटी काय झाले? पापवासनेमुळे त्याचे सर्व साम्राज्य नष्ट झाले। म्हणून दुष्ट वासना लगेच टाकून दे, कारण काळ हा बळेच पाठलाग करीत आहे। जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला। महाथोरते मृत्यू पंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले। किती एकते जन्मले आणि मेले। पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे मनुष्यास जन्म मिळतो, परंतु शेवटी तो मृत्यूच्या मुखात जातो। जगात
मोठमोठे पुरुष होऊन गेले, पण ते सर्व मृत्यूच्या मार्गानेच गेले. आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरून गेले. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती. अकस्मात सांडूनिया सर्व जाती. हे मना, खरे तर हे जग म्हणजे मृत्यूलोक होय. तरीही जिवंत असेपर्यंत सर्वजण मी करीत असतात. आपण चिरंजीव आहोत असे सर्वजण समजतात, पण मृत्यूची झडप पडताच सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे नाजनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. म्हणून जनी मागुता जन्म घेते. एक मनुष्य मरतो तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत बसतो, पण तो दुसरा मनुष्यही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो. जगात माणसाचा लोभ कधी पुरा होत नाही, म्हणून मन बेचैन असते आणि वासना उरल्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे दुःख भोगावे लागते. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊनी जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. मती मंदते खेद मानी वियोगे. मनुष्य हा विनाकारण काळजी करीत असतो. जे व्हायचे ते अचानक होऊन जाते. जीवनात ज्या घटना घडतात व जे काही भोगावे लागते ते पूर्वकर्मामुळे होय. अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दुःख मानतो. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणी. तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणी.
मना, एका रामा वाचून तू कशाचीही आशा धरू नकोस. स्वार्थासाठी कुणाही मनुष्याची स्तुती करू नकोस. वेद, शास्त्रे, पुराणे ज्या ईश्वराची स्तुती करतात त्याची स्तुती करणे हेच योग्य होय. मना सर्वथा सत्य सांडू नको रे. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्यवाचे वदावे. मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. हे मना, सत्य कधीही सोडू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार घेऊ नकोस. जे सत्य आहे ते सत्यपणे बोलावे आणि जे असत्य आहे ते सर्व सोडून द्यावे. बहुहिंपुटी होई जे माय पोटी. नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी. अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. गर्भवासात आईच्या उदरात असताना जीवाला फार यातना सहन कराव्या लागतात. गर्भामध्ये असताना तोंड खाली करून सर्व बाजूने वेढल्यामुळे जीव उकडून निघतो. म्हणून गर्भवास अतिशय दुःखमय आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघु